अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी खेळणारी आहोत। आज आपण आपली मराठी वर्ग 5वी या पुस्तकेतील ऐकूया आणि खेळूया हा पाठ बघूया। तर मुलांनो, जरी आपण शाळेच्या परिसरात नसलं तरीही आपल्या घरी ही कृती करू शकता। पाहूया आपल्याला कोणते खेळ खेळायचे आहेत। प्रथम चित्र पहा। 50 मीटर सरळ रेषात धावा। आपल्या अंगणात 50 मीटर रेषा ओढायची आहे आणि सरळ रेषेत धावायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरा चित्र पहा। 3 मीटर हत्तीसारखे धावा। म्हणजेच आपला उजवा हात डाव्या हाताखालून कान धरायचा आहे आणि हत्तीसारखा आपल्याला 3 मीटर धावायचं आहे। तर चला धावूया आता आणि पुढची कृती पाहूया। बेंडकाप्रमाणे 10 उड्या मारा। मुलांनो, आता बेंडक पाहिलेला ना तुम्ही? तर बेंडकाप्रमाणे आपल्याला किती उड्या मारायच्या आहेत? 10 उड्या मारायच्या आहेत। तर चला सुरू करूया। त्याचप्रमाणे 4 कोलांट्या उड्या मारा। बेंडकाप्रमाणे 10 उड्या मारायच्या आहेत आणि 4 कोलांट्या उड्या मारायच्या आहेत। पुढचं चित्र पहा। शंकू वळून उड्या मारा। मुलांनो, आपल्याला जर शंख न मिळालं तरीही आपण बिस्लरीच्या बॉटल्स मध्ये ठेवून त्यावरही उड्या मारू शकता। त्याच्या पुढचं चित्र आहे। एका जागी 5 उंच उड्या मारा। एकाच जागी 5 उंच उड्या मारा, जागा न बदलता। पुढची कृती आहे। दोरीवरच्या 20 उड्या मारा। एकदम सोपं आणि तुम्हाला आवडणार। रस्सी खेळता ना तुम्ही? तर दोरीवरच्या 20 उड्या मारायच्या आहेत। आणि त्याचप्रमाणे त्याच्या संगती दुसरा चित्र आहे। जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून धावा। शिडीच्या चौकोनातून धावा म्हणजे जमिनीवर आपण खडू किंवा काठी यांच्या सहाय्याने शिडीच्या चौकोन बनवून त्यामध्ये धावू शकता। तर मुलांनो, ह्या सर्व कृती आपल्याला घरी आपल्या अंगणात करायच्या आहेत आणि आम्हाला सांगायच्या आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओत। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। Thanks for watching my videos. Subscribe my channel as well as like and share. Okay, goodbye.